नमस्कार, आरोही कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीमध्ये पावट्याची उसळ किंवा पावट्याची भाजी किंवा वालीची भाजी किंवा उसळ। पावट्याची भाजी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। चला तर मग आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया। पावटे घेतले आहेत, रात्री भिजत टाकले होते आणि पावटे मी सोलून घेतले आहेत। आता छोटा बटाटा बारीक कापून घेतलाय, कोथिंबीर घेतली बारीक चिरून, टोमॅटो बारीक कापून घेतलाय, कांदा फोडणीसाठी घेतलाय बारीक चिरून, मालवणी मसाला, हळद, गरम मसाला, कढीपत्त्याची पाने घेतली आहेत। वाटण्यासाठी मी ओलं खोबरं किसून घेतलंय, कांदा घेतलाय बारीक चिरून, लसूण आणि आलं। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण वाटण भाजून घेणार आहोत। पॅनमध्ये कांदा घेऊया, कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। कांद्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे, म्हणजे कांदा लवकर भाजतो। यामध्येच आपण आलं आणि लसूण भाजून घेणार आहोत। कांदा लालसर भाजून झालेला आहे। यामध्येच आपण खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं सुद्धा आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे, कुठेही करपू न देता। वाटण भाजून झालेला आहे, गॅस बंद करायचा आहे। वाटण थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटणामध्ये मी 1 चमचा मसाला घालणार आहे। पाणी घालायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण पावट्याला फोडणी देऊया। कढई घेतली आहे, फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की कढीपत्ता, कांदा, कांदा तेलामध्ये चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे।
कांदा चांगला लालसर झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। टोमॅटो मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालूया। एक चमचा मालवणी मसाला, एक चमचा मसाला मी वाटणामध्ये घातलेला आहे। पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला। मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊया। आता आपण यामध्ये पावटे घालूया। पावटे मसाल्यामध्ये चांगले परतून घेऊया। आता आपण यामध्ये बटाटा घालूया। बटाटा सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। थोडं पाणी घालायचं आहे। झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून घ्यायचं। आता आपण यामध्ये वाटण घालणार आहोत। मिक्स करूया। चवीपुरतं मीठ घालायचं। कोथिंबीर, मिक्स करूया। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून घेऊया। झाकण न ठेवता 2 मिनिटं शिजवून घेऊया। दोन मिनिटं झालेली आहेत। पावट्याची उसळ बनवून तयार आहे। खूप छान दिसते उसळ। गॅस बंद करायचा आहे।
मालवणी पद्धतीमध्ये पावट्याची झणझणीत उसळ बनून तयार आहे। खूप छान लागते ही उसळ। या पद्धतीने तुम्ही पावट्याची झणझणीत उसळ नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।